आज आपण नवीन एक प्रयोग घेऊन आलो आपल्या समोर डेन्सिटीचा। पहा, तुम्हाला आता एखादी वस्तू पाण्यावर तरंगताना तुम्ही पाहिली असेल, फ्लोट झालेली पाहिली असेल, किंवा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही पाण्यावर म्हणजे पाण्यामध्ये सिंक होताना पाहिला असेल तुम्ही। हे कशामुळे घडते हे आज आपल्याला साध्या आणि सिंपल तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये हा प्रयोग पाहिला असेल किंवा करून पण काही जणांना पाहिला असेल। सिंपल आहे एकदम। आणि डेन्सिटी कशामुळे काढली जाते हे सुद्धा आपल्याला पाहायचंय। ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डेन्सिटी म्हणजे नेमकं काय, डेन्सिटी म्हणजे काय तर मास अपॉन व्हॉल्यूम असते त्या ऑब्जेक्टचं। याचे युनिट काय तर ग्राम पर सीसी। आता सीसी म्हणजे काय, क्यूबिक मीटर। ओके, तर पाहू आता तुमच्या समोर हे दोन काचेचे ग्लास दिसत असेल। आता ह्या काचेच्या ग्लास मध्ये जे लिंबू आहे ते फ्लोट झाले, दिसायले का सर्वांना? यस। आता ह्याच्यामध्ये फ्लोट आहेत का? नाही। ह्याच्यामध्ये काय सिंक झालेलं आहे। आता ह्याच्या मागलचे कारण काय हे आपल्याला समजून घ्यायचे। पहा, आता जर एखादा ऑब्जेक्ट हा लिंबू ह्याच्यावर तरंगायला आहे म्हणजे त्याची जास्त डेन्सिटी, मग वॉटरची डेन्सिटी जास्त आहे कोणापेक्षा? लेमन पेक्षा। डेन्सिटी कमी म्हणजे आकारमान कसं? तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये पण मी हे सांगितलं होतं, जर डेन्सिटी जास्त असेल तर व्हॉल्यूम कसं असते, आकारमान कमी असते। मग वॉटरची डेन्सिटी कशी आहे ह्या ठिकाणी? जास्त आहे। आणि लेमनची कशी आहे? कमी आहे। आणि ह्या ठिकाणी जे लेमन आहेत सिंक झालेत म्हणजे डेन्सिटी कोणाची जास्त आहे? कोणाची? पाण्याची आहे का? मग आता याच्या मागलं कारण आपल्याला आज पाहायचे। पहा आता साल्ट आहे। आता साल्ट मध्ये म्हणले की मिनरल्स आले याच्यामध्ये। ओके, पाहू आता, लक्ष द्या। आणि आता मी काय करतो, स्टर करतो। एक मिनिट हा, चल म्हणलं बाजूला जाऊ द्या, स्टर कर। आपल्या खोकल्याचं औषध असते ना, पिण्याच्या अगोदर आपण काय करतो त्याला? डॉक्टर म्हणते पूर्ण काय करा? यस। त्याच्यामध्ये सगळं कंटेंट काय होते? डिझॉल्व होते आणि तो एक जिन्सी बनतो। तशाच पद्धतीने आपलं आणि मीठ पूर्णपणे पाण्यात विरघळते का? यस। असं करू नका रे। चला पहा, आता ह्याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण काय झालं? आता जास्त। काय झालं? मी ह्याच्यामध्ये काय ऍड केलं? सॉल्ट, मीठ, आपलं खाचं मीठ ऍड केलंय। आता इकडच्या बाजून दाखवत नाही, ऍड होईल म्हणून असंच दाखवतो मी या ठिकाणी। नाही तर म्हणता तुम्ही हा सर आम्ही हाच ब्रँड वापरतो, ऍड साठी इकडच्याच बाजून ठेवतो याला। ओके, पाहू आता अगोदर काय होऊ लागला ऑब्जेक्ट हा लेमन काय होऊ लागला? फ्लोट होऊ लागला। आता पाहू काय होते तर आपल्याला माहिती आहे का? नाही। पाहू आता काय व्हायलाय? फ्लोट व्हायलाय। म्हणजे काय व्हायला नेमकं? आता सिंक होईल का याच्यामध्ये? सिंक होईल का? नाही। कशामुळे होणार नाही? कशामुळे होणार नाही? अजून आपण हे तर ट्विस्ट काहीच नाही, आपल्याला दुसऱ्याचा ट्विस्ट पाहिजे आपल्याला। अगोदरच तो ऑब्जेक्ट काय होऊ लागला? फ्लोट झालता। अजून मी त्याच्यामध्ये काय ऍड केलं? काय केलं? सॉल्ट केलं। काही जणाला वाटलं असेल आता मी ऍड केलंय सॉल्ट, आता तो सिंक होतो का? नाही। त्याच्यामध्ये अजून मी मिनरल्स टाकले आणि तो ऑब्जेक्ट काय होईल? डेन्सिटी कशाची वाढली? आता डेन्सिटी कशाची वाढली? वॉटरची वाढली। जे फर्स्ट ग्लास होता ना आपला हा, त्याची डेन्सिटी काय झाली? वॉटरची डेन्सिटी काय झाली? अजून वाढली। आणि याची डेन्सिटी वाढली म्हणजे ह्या ऑब्जेक्टची डेन्सिटी कमीच आहे ऍज कम्पेअर टू, आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्ट काय झाला? फ्लोट झाला। कोणता? हा झाला। आणि आता हा पाहू, आता ह्याच्यामध्ये काय आहे? दोन लिंबू आहेत, ते काय आहेत? ऑलरेडी सिंक आहेत। पाहू आता, त्याला काढू आता बाजूला। पहा तुमच्या समोर हा, काय जादू हे काही नाही। त्याच्यामध्ये काय ऍड करू आता? सॉल्ट। पाहू आता, यूज बिफोर स्टर असते ना, अजून टाकतो।
याची डेन्सिटी मी वाढवायला का कमी करायलो? कशाची? वा, गुड. काय झाला तो आता? याच्या अगोदर काय होता? काय होता? आता काय झाला? वॉटरची डेन्सिटी मी वाढवली का कमी केली? वाढवली. आणि वॉटरची डेन्सिटी वाढली म्हणजे तो ऑब्जेक्ट काय होणार? फ्लोट होणार. आणि ह्या ऑब्जेक्टची डेन्सिटी वॉटरपेक्षा कशी आहे? कमी आहे. कशी आहे? कमी आहे. हे तुमच्या समोर आहे. सर हे टाकून पहा. ठीक आहे, याला पण टाकून पाहतो. आता दोन्ही पण काय झाले? फ्लोट झाले. मग आता ही डेन्सिटी सर पाहितली आपण, पण ह्या डेन्सिटीचा वापर कशासाठी केला जातो? ह्या डेन्सिटीचा वापर वॉटर, म्हणजे जर याच्यामध्ये आता अगोदर मिनरल्स होते का? होते, पण कसे होते? कमी होते. मग आता नंतर काय केले मी? ऍड मिनरल्स केले, क्षार केले. मग काय झाले? जास्त झाले. मग त्याची मी डेन्सिटी काय केली? वाढवली. मग ह्याची डेन्सिटी वाढली, त्याच्यामुळे हे ऑब्जेक्ट काय झाले? फ्लोट व्हायला लागले. अशा पद्धतीने साधं आणि सिंपल ही डेन्सिटी असते. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. आणि युनिट काय? ग्राम पर सीसी. सीसी म्हणजे क्युबिक मीटर. क्युबिक मीटर. ओके, अशा पद्धतीनं आजचा आपला सिंपल आणि साधा होता. तुम्ही हे पाहिलं असेल. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू.